किमान एकदा वारीला भेट द्यावी, महाराजांच्या पादुकाचं दर्शन घ्यावं आणि एक मनाला जे समाधान वाटतं त्याचं आपण काही वर्णन करू शकत नाही. आणि इथून गेले की आम्हाला ही इथून जाणारी ऊर्जा वर्षभर पुरते. या वारीला कोणाला आमंत्रण द्यायची गरज नसते. आणि इथं आलेल्या माणसाला तर मी बऱ्याच ठिकाणी गेले, माऊली या जेवायला, प्रसाद घ्या, हे घ्या, म्हणजे माणूस उपाशी राहत नाही, कोणाला आमंत्रण द्यावं लागत नाही, कोणाला जाई म्हणायचं आणि हे म्हणायला लागत नाही. काय म्हणतात, पांडुरंग आपल्याला हे देतो, ऊर्जा देतो असं म्हणून ती इतकी फास्ट आणि इतकी स्पीड आपल्याला सुद्धा जमणार नाही, एवढी त्यांच्यात एनर्जी येते कुठून असं वाटतं कधी कधी तरी. हाती टाळ थाप मृदुंगा, मुखी नाम श्रीहरी, डोई तुळस विना झंकारी, पाऊले चालली पंढरी, गळा भेट घेती वारकरी, लेट्सअप संगे सजली आषाढी वारी. जाधवर ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट पुणे प्रस्तुत अभंगवारी. महाराष्ट्राला भक्तिरसात डुंबविणाऱ्या आषाढी वारीचे खास वार्तांकन पहा फक्त लेट्सअप वर. पावली रामकृष्ण हरी आता सध्या पावलींची पालखी फलटणमध्ये आहे आणि फलटणच्या पालखी तळावरून मी रात्रीचे 11 वाजलेले आहेत आणि बोलतोय. हे सगळं चित्र पाहायला भेटतंय. अनेक असे वारकरी आहेत, ते थकून भागून आलेले आहेत, सध्या मुक्कामी ते झोपलेले आहेत, विश्रांती घेत आहेत. आणि काही भाविक हे माऊलींच्या पादुकाचं दर्शन घेत आहेत. ते व्हिज्युअल आपल्याला दिसत असतील. तर काही भाविक असे आहेत की ते 200 किलोमीटर अंतरावरून फक्त ज्ञानेश्वर महाराजांच्या पादुकाचं दर्शन आणि हे वारकऱ्यांचं जे वारीमध्ये चालतात त्यांचं दर्शन घेण्यासाठी आणि हा सोहळा पाहण्यासाठी आलेले आहेत. असंच एक दाम्पत्य आहे, ते इचलकरंजीवरून आलेत. त्यांचे वारीबद्दलचे काय अनुभव आहेत त्यांच्याशी मी बोलून जाणून घेतो. नाव सांगा तुमचं सुरुवातीला. माझं नाव सतीश विभूत आहे. मी इचलकरंजीवरून आलो. मी LIC मध्ये असिस्टंट ब्रँच मॅनेजर आहे. तर आता मी हा दुसरं वर्ष माझं इकडे येण्याचं. माझी खूप इच्छा होती की एकदा आपल्याला काही चालायला शक्य होत नाही, किमान एकदा वारीला भेट द्यावी, महाराजांच्या पादुकाचं दर्शन घ्यावं आणि एक मनाला जे समाधान वाटतं त्याचं आपण काही वर्णन करू शकत नाही. आणि इथून गेले की आम्हाला ही इथून जाणारी ऊर्जा वर्षभर पुरते. आणि इथं आलं ना, मला खरा महाराष्ट्र इथंच दिसतो. कसा बरं, कसा दिसतो? गोरगरीब, कष्टकरी, शेतमजूर तुमचे. आणि इथं मला वाटतं ह्या वारीला कोणाला आमंत्रण द्यायची गरज नसते. आणि इथं आलेल्या माणसाला तर मी बऱ्याच ठिकाणी गेले, माऊली या जेवायला, प्रसाद घ्या, हे घ्या, म्हणजे माणूस उपाशी राहत नाही, कोणाला आमंत्रण द्यावं लागत नाही, कोणाला जाई म्हणायचं आणि हे म्हणायला लागत नाही. आणि सगळ्यात महत्त्वाचं इथं ना, मला असे खरे जे पंढरपूरच्या वारीदार असणार जी लोक आहेत ना, ही आपली खरा म्हणजे तुमच्या महाराष्ट्राचं खरं दर्शन मिळतं मला इथं. कारण का तुम्ही जर ह्याला गेला, बालाजीला गेला किंवा शिर्डी साईबाबाला गेला, तिथला जो येणारा वारकरी आहे किंवा तिथला जो भक्त संप्रदाय तो फार वेगळा आहे. आणि इथला म्हणजे माझ्या खेड्यातला, मी खेड्यातलाच आहे, माझ्या खेड्यातला खरा माणूस मला इथं दिसतो. आपुलकीनं बोलणारा, माऊली माऊली म्हणणारा. आणि काय तुम्हाला कुठे बसा, मस्तपैकी गप्पा मारा, गावावर काय चाललंय काय, सगळं अगदी आम्हाला इथं सगळी महाराष्ट्रातली सगळी मला माहिती मिळाली. भोळी बाबडी सगळे भोळी बाबडी जनता. आणि मला त्यांचा त्या पेहरावरून, आता मी मध्ये नांदेडच्या किंवा परभणीच्या लोकांना आम्ही लगेच ओळख, त्यांचं ते साडीचा कलर. आता तुम्हाला आमच्या कोल्हापूरच्या लोकांचं राहणीमान ओळखल आणि आमच्या इकडे विदर्भातल्या मराठी म्हणजे जे कल्चर होतं ते अजून आहे त्यांच्याकडे, जुनं कल्चर. आता आम्ही सकाळी आमच्या पुतण्याच्या मुलाला घेऊन गेलतो फिरायला. मला असं आवडतं लोकांना याला, म्हटलं चल जरा तुला माणसं वेगळ्या महाराष्ट्रात कशी त्यांचं वेश परिधान करण्याची, बोलण्याची चालीरीती, एकामेकाला कसं संबोधतात, हे सगळं आम्ही समोरून बघितलं. आता ह्या बघा माऊली, तुमचं कुठलं माऊली हो? करमाळा. म्हणजे बार्शी सोलापूरच्या तिकडून आले. मराठवाड्याची संलग्न शेजारी. मराठवाड्यात कसं कायम हा दुष्काळी तालुका किंवा दुष्काळी जिल्हा, त्यांच्यातलं जे अजून थोडंसं नाही म्हणलं तर आर्थिक थोडंसं निजाम राजवट होती आणि भौगोलिक परिस्थिती देखील तशी आहे. आणि हे त्याची प्रमुख कारण, त्याचे कारण अजून आहेत. पण वारीवर आपण बोलूयात. तुमचा अनुभव सांगा. नाही, आम्हाला पण यायची खूप इच्छा होती. एक 4-5 वर्ष झालं आम्ही जायचं असं चाललं होतं. आम्हाला योग गेल्या वर्षी आला, ते इतकं छान वाटलं, मग आम्ही परत आलो आता यायचं म्हणून, परत दुसऱ्या वर्षी. आता कोण कोण आला तुम्ही? आता माझी 2 मुलं आहेत, आम्ही दोघं, पुतण्या आहे आमची इथं राहतात मुलं, 2 पुतण्या आणि 1 पुतणी. इथंच राहे, सासर माहेर त्यांचं इथलंच आहे, त्यामुळे इथंच राहतात. त्यांच्याकडे आम्ही आपलं आलेलं आहे. सगळं पाहून काय वाटतं बरं? खूप छान वाटतं अगदी. म्हणजे कशी एनर्जी लोकांच्यात असते चालण्याची म्हणा किंवा काय. आम्हाला पण यायचं आहे आता, असं म्हणजे पायी वारी करायचे. आता तो काय निरीक्षण केलं या वारीचं तुम्ही? काय काय निरीक्षण नोंदवलेत तुम्ही तुमच्या मनात? हा, तेच की, म्हणजे कसं किती ओझं डोक्यावर असलं तर ते काय म्हणतात, पांडुरंग आपल्याला हे देतो, ऊर्जा देतो
असं म्हणून ती इतकी फास्ट आणि इतकी स्पीड आपल्याला सुद्धा जमणार नाही, एवढी त्यांच्यात एनर्जी आहे. ती कुठून असं वाटतं कधी कधी तरी. बघितलं का ताई, 2-3 तासच झोपतात, आता लगेच उठतात. टँकर असतील किंवा ट्रक असतील निघालेत. फिरतोय आम्ही सकाळपासून, सगळ्या राऊंड तेच मारतो. आता सुद्धा मुलं तिकडून गेली, आम्ही इकडून म्हटलं बघू. आता इथं का आलो बसलो आहे माहिती आहे का, आता मुलं घेऊन आम्हाला काय वाटलं इथं बसलं ना आपल्याला खरंच समजतं. इथं माणसांचं बघा कुठे झोपलेले आहेत माणसं, 2 तास झोपतात, 3 तास झोपतात. कोण जेवतोय, कोण पुढे जाण्याच्या तयारीत आहे, कोण आलेला आहे, कोण कुठल्या तरी वेगळ्या ह्याच्यात, कोणाला पाणी मिळत नाही पाण्यासाठी धावतोय, कोणाला म्हणजे इतकं छान वाटते ना आम्हाला. मला असं निरीक्षण करायला आवडतं लोकांचं. कारण तुम्ही 200 किलोमीटर आता या वारीसाठी हे बघायसाठी आले होते आणि मागल्या वर्षापासून येतोय. आणि इथून पुढे गेला म्हटलं आपण मुलं नाही आली, मुलांना कसं प्रत्येकाचा श्रद्धेचा भाग आहे, विश्वासाचा भाग आहे, कुणाला आवडतं ना आवडतं. आमच्या मुलांना जरा गर्दी म्हटलं ते साईडने गेले, म्हणलं तुम्ही जा तुमच्या मार्गाने, आम्ही इथं बसू. आता भजन एक असतं इथं कुठेतरी, मी मागच्या वेळेला आलो नाही, एक भजन मस्त चालू होतं आणि इतकं मस्त असं आपल्याला तुम्हाला वर्षात तुम्हाला कुठंही ऐकायला मिळत नाहीये. ठीक आहे म्हणजे ते पेड भजन असतं काय, पण इथं आल्यानंतर ना इथून भजनामधून जे तुम्हाला ऊर्जा मिळते ना त्याचं वर्णन तुम्ही करू शकत नाही. इतकं छान वाटतं एकदम आल्यानंतर. आणि आता आम्हाला 1 वर्षभर ते मला असं काहीच वाटणार नाही का किती काम असून दे काय असून दे. अनेक महाराजांची कृपा म्हणा, आशीर्वाद म्हणा की इथून पुढे तुमचं सगळं आपलं चांगलंच होतं, आपल्या कर्म असं चांगलं असेल तर, पण आणि त्याच्यामध्ये एक चांगली उत्तेजन आपल्याला मिळते. बरं, आता तुम्ही खोलच विषयामध्ये जाता म्हणून एक प्रश्न विचारतो. खरंच ही श्रद्धा ह्या त्या सगळ्या गोष्टी याच्यावर विश्वास आहे तुमचा? नाही, हा तो प्रत्येकाचा वैयक्तिक प्रश्न आहे. तुम्हाला तुमचा काय, मी तुमचा अनुभव नाही, माझा पहिला महत्वाचा माझा कर्मावर विश्वास आहे. कर्मासोबत आता तुम्ही बघा रिलायन्सचे अंबानी आहेत, फार जगातले सगळ्यात मोठे म्हणजे मला भारतातले 1 नंबर श्रीमंत. त्यांचा तो कोणत्यांच्या घरी लग्न असून किती धार्मिक कार्यक्रम असतो त्यांच्या घरी, मग ते एवढं मला वाटतं त्याने 10,000 कोटीचं लग्न केलं ना, त्यातले 1,000 कोटी फक्त ते तुमच्या भक्तिमार्ग जे असतो ना पूजा अर्चा त्याच्यावर खर्च केला. म्हणजे ते मानतात, म्हणजे मी काय आहे त्यांच्या समोर, पण ते मानतात मी मानत असं नाही. माझं मगाशी मी काय सांगितलं की माझं कर्मावर विश्वास, फक्त तुमचं कर्म चांगलं असेल पांडुरंग तुमच्या कर्मातच आहे. जसं आपण म्हणतो ना विठ्ठलाला ज्या वेळेला आपण जातो तिथं, आता विठ्ठल तिथं आहे का, विठ्ठल तुमच्या आमच्यात आहे ना, तुम्ही मी आहे सगळे विठ्ठलच आहेत, फक्त तुमच्या कर्मानं तुम्ही विठ्ठल होता. नक्की भगवान श्रीकृष्ण गीतेमध्ये म्हणतात कर्मण्येवाधिकारस्य महाफलेषु कदाचन, असा त्यांच्या बोलण्याचा भाव होता. ही वारी पाहण्यासाठी 200 किलोमीटर इचलकरंजीवरून ते पंढरीला आले आणि या सगळ्यांच्या वारकऱ्यांच्या हालचाली निरीक्षण ते मनामध्ये निरीक्षण त्यांचे नोंदवले आणि वर्षभर इथून ऊर्जा घेऊन हे दाम्पत्य इचलकरंजीला जाणार आहे. वारीच्या वाटेवरील इतर घडामोडी दाखवण्याचा माझा तुम्हाला प्रयत्न असेल. थांबतोय व्हिडिओमध्ये. रामकृष्ण हरी. सोशल मीडियाच्या भाऊ गर्दीत विश्वासार्हतेने चकाकणारे नाव म्हणजे लेट्सअप मराठी. सगळ्यांना, सगळ्या नागरिकांना ती स्पीच, ती लेट्सअप वरील मुलाखती म्हणजे विचारांचा खजिना. त्यानंतरच्या निवडणुकीमध्ये मला सोडून गेले. बातम्या केवळ वस्तुस्थिती सांगणाऱ्या, न प्रोपगंडा, फक्त जनतेचा अजेंडा. क्योंकि आने वाला कल जाने वाला है, जाने वाला कल आने वाला है. राजकारण, मनोरंजन असो की क्रीडा क्षेत्र, महाराष्ट्राची स्पंदने संवेदनशीलतेने टिपणारे माध्यम म्हणजे लेट्सअप मराठी. जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्सअपचे ॲप, सोशल मीडिया आणि वेबसाईट सोबत कनेक्टेड रहा.